सर्व सर्व मान्यवर व आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिलेले तुम्ही सर्व मान्यवर, आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्राध्यापक भगवान माळी येणार आहेत. थोड्यास त्यांचं आज काम आहे, थोड्या वेळात येणार आहेत. माननीय प्राध्यापक सुनील कांबळे सर, माननीय ॲडव्होकेट सुनीता जोशी मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष साहित्यरत्न रायगड भूषण माननीय प्राध्यापक LV पाटील सर, आज ज्या पुस्तकावर बोलणार आहेत ते आमचे प्रमुख आदरणीय डॉक्टर यशवंत चावरे सर, ते माजी न्यायाधीश आहेत. नंतर माननीय प्राध्यापक राहुल तागडे सर काही कारणामुळे भंडाराहून आले नाहीत. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष ह्युमन राईट्स ॲक्ट इंडिया व सेवानिवृत्त न्यायाधीश आदरणीय शिवदास महाजन सर, तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये जे सत्कार मूर्ती आलेल्या आहेत त्या सर्वांना प्रथम स्मरण करतो. माझं मानवतेचं सिंहासन पुस्तकाचं जे कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली की आपण बाबासाहेबाचं एवढं कार्य करतो 1975 पासून, पण बाबासाहेबावर एक पुस्तक लिहू शकलो नाही कवितेचं, त्याची मला खंत होती. आणि काही 1-2 वर्षापूर्वी बाबासाहेबाचा पुतळा तोडून बाबासाहेबाची विटंबना केली गेली, म्हणून मग त्याच्यावर एक कविता केली आणि त्या कवितेचं नाव दिलं मानवतेचा सिंहासन. अशा 107 कविता आहेत ह्याच्यामध्ये बाबासाहेबावर. आणि ह्या कवितेचं 2 वर्षापासून कौतुक होतं या मानवतेच्या सिंहासन पुस्तकाचं चोळीकडं, विदर्भ, मराठवाडा, मुंबई. कारण ही कधी एकदा पुस्तक येईल असं लोकांना म्हणजे मी प्रचार केला होता जिथं जिथं मी जातो तिथं. आमच्या आदरणीय बावलकर सरांना बी ते विदर्भातून तेलंगणावरून माझ्या कार्यक्रमासाठी आलेत. तर हे मानवतेचे सिंहासन हे सुंदर कविता आहेत. नागपूरचे आमचे आदरणीय हंसराज कांबळे सर आहेत, परत सुभाष मानवतकर सर, आदरणीय पेटकुले सर आलेत तेलंगणावरून. तर असे रती महारथी लोक या पुस्तक प्रकाशनाला मी बोलवलेत, कारण बाबासाहेबाचा योग्य ते सत्कार व्हावा. आणि ह्या पुस्तकाला अतिशय सुंदर असे समर्पक ते तरुण आहेत, त्यांना अनुभव नाही, पण त्यांची प्रस्तावना वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यातून थोडं तर पाणी आल्याशिवाय राहत नाही, असे आमचे आदरणीय दीपक शिरसाट सर. एवढी सुंदर प्रस्तावना मी रती महारथी साहित्यिकाची न लेता त्यांची पसंत का केली, तर तुम्ही ती त्यांची प्रस्तावना वाचून एकदा बघा या पुस्तकातली. आणि त्यानंतर आमचे आदरणीय यशवंत चावरे सरांचं त्यांनी संदेश मला दिला होता, ते बी अतिशय वाचण्यासारखा त्यांचं जे लिहिलेलं आहे त्याच्या बाबासाहेबाविषयी. आणि माझी मनोगत हे बी वाचण्यासारखं आहे. तर मी जास्त बोलत नाही, आपल्याला 2 पुस्तकाचं प्रकाशन वक्त्यांची भाषणं करायची आहेत. तर या कवितेमधल्या मी 2 कविता वाचून धावतो ज्या लोकांना अतिशय आवडल्या कविता. पहिली कविता मानवतेचे सिंहासन. कशी माझी सुचली ते कविता, त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. बाबासाहेब, बदलतील संविधान तुमचे, नाव बदलतील या देशाचे, भारताच्या ऐवजी हिंदुस्थान होईल. बाबासाहेब, बदलतील संविधान तुमचे, नाव बदलतील या देशाचे, तुम्ही आरूढ जगाच्या सिंहासनावर, तुमचे सिंहासन आहे मानवतेचे, तुमचे सिंहासन कोण बदलणार.
बाबासाहेब तुम्ही दिवा पेटविला आहे, बाबासाहेब तुम्ही दिवा पेटविला जगी ज्ञानाचा, संदेश स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा कोण पुसणार. बाबासाहेब तुमचे सर्व पुतळे या देशातील सनातनी धर्मांध मातेपुरू हटवतील. जगातील ज्ञानाचे तुमचे व्यासपीठ कोण हटविणार. ही अशी पहिली कविता आहे, मानवतेचे सिंहासन. एक लास्ट कडू आहे त्याच्यामधलं, भीम आहे साऱ्या जगाचे बलशाली हृदयस्थान. भीम आहे साऱ्या जगाचे बलशाली हृदयस्थान. जगाच्या हृदयातून बाबासाहेब तुम्हाला कोण काढणार. आणि दुसरी कविता ही तिचं विश्लेषण संपूर्ण विदर्भामध्ये झालं, त्या कवितेला वाहवा मिळाली. अशी एक छोटीशीच कविता आहे, ज्याच्यामुळं या कवितेमुळं मला बी प्रसिद्धी मिळाली आणि आमच्या आदरणीय हंसराज कांबळे सरांनी त्यांचं विश्लेषण करून संपूर्ण पेपरमध्ये छापून आली विदर्भात, नागपूरमध्ये. ज्ञानसागराची खोली कवितेचं नाव आहे. बाबासाहेबांचे ज्ञान वाचल्याशिवाय, तत्वज्ञान आत्मसात केल्याशिवाय विश्ववंदनीय बाबासाहेब का आहेत ते जगी आकलन होणार नाही कुणा. ज्ञानसागरात पोहल्याशिवाय, सर्वोच्च पदव्या प्राप्त केल्याशिवाय ज्ञानरूपी महासागराची खोली किती ते जगी आकलन होणार नाही कुणा. हिमालयाच्या पर्वतरांगेतील शिखरे सर केल्याशिवाय हिमालयाची उंची किती ते जगी सांगता येणार नाही कुणा. ही बाबासाहेबांची कविता आहे. अशा 51 कविता आहे सुंदर आहेत. तर वाचकाला त्या कविता नक्की आवडतील. वाटलं तर ह्या कवितेला तुम्ही भरभरून पाठिंबा द्यावा आणि पुस्तकाची किंमत जास्त ठेवली नाही, विकत घेतलं तर बरंच होईल. मला बी थोडं पुस्तक पुल्ल प्रकाशन करायला मदत होईल. चला, धन्यवाद. जय भीम.